नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा DHS अंतर्गत एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे. तर पहा जो अपडेट असणार आहे 28 तारखेचाच आहे, 28/12/2025 म्हणजे 1-2 दिवसापूर्वीचा हा अपडेट आलेला आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की जे आहे RR जे आहेत ते RR फायनल चालू आहेत. काही RR झालेले आहेत, काही RR होत आहेत. त्यानंतर जे आहे ज्यामध्ये 2 महिन्याचा जे आहे DHSचा एक्सटेन्शन पिरियड दिलेला आहे, जो की 16 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ठीक आहे. तर त्या अगोदर एक महत्त्वाचा हा अपडेट आलेला आहे. तर कोणत्या पदासाठी आहे, काय आहे, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर हा PDF पाहिजे असेल तर हा PDFची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असेल, जी की टेलिग्रामची असेल. टेलिग्राममार्फत तुम्ही जॉईन झाल्यानंतर हे PDF तुम्हाला भेटून जाईल. तर चला सब्जेक्ट पाहून घेऊ. यामध्ये काय सांगितलं आहे, विषय या ठिकाणी पहा अशा प्रकारे आहे की गट क म्हणजे ग्रुप सी. ठीक आहे. तांत्रिक संवर्गाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत प्राप्त निवेदने. ठीक आहे. पहा या ठिकाणी ग्रुप सी जे आहेत सेवा प्रवेश नियम जे आहेत त्यामध्ये काही बदल किंवा प्राप्त त्यांना जे आलेले आहेत त्या अपडेट संदर्भात हा व्हिडिओ आहे. पहा या ठिकाणी काय कोणते कोणते पद असणार आहेत. तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, संदर्भ ऑलरेडी जोडलेला आहे. तर संदर्भाचे नाव आहे त्यामध्ये. त्या ठिकाणी पहा या ठिकाणी 1, 2, 3 संदर्भ आहेत, तारखा पण जोडलेल्या आहेत. पहा या ठिकाणी प्रस्तुत प्रकरणी आपले निवेदनाच्या अनुषंगाने कळण्यात येते की या कार्यालयाचे स्तरावरून खालील गट क तांत्रिक संवर्गातील पदाचे सेवा प्रवेश नियम मसुदा तयार करण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे. म्हणजे हे जे कोणते आता मी तुम्हाला हे पदं दाखवणार आहे, तर या पदाची सेवा प्रवेश नियम जे भरती प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचं असतं, त्या सेवा प्रवेश नियमाचे जे आहे ते प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर पहा मागे काही व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं होतं की जे माननीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब, तर त्यांनी काय सांगितलं होतं की प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे जे सेवा प्रवेश नियम जे आहेत जुने चेंज झाले पाहिजे आणि नवीन सेवा प्रवेश नियम आले पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. तर पहा त्या ठिकाणी बरेच डिपार्टमेंटचे सेवा प्रवेश नियम चेंज झालेले तर बरेच चालू आहेत. आपले DHSचं पण यामध्ये काही सेवा प्रवेश पदाचे नियम वगैरे चेंज होणार होते, त्यामध्ये काही झालेले आहेत. आणखीन जर काही असतील तर ते पण आपण आल्यानंतर आपण नक्कीच ते पण माहिती पाहून घेऊ. तर पहा या ठिकाणी DHSची भरती येणार होती असं सांगण्यात आलं होतं, जे की आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत तर त्यांनी हे सांगितलं होतं. पण त्यामध्ये पहा जे आहे तर 5,000 पदं त्यांनी नोव्हेंबरमध्ये बोलले होते की डिसेंबर-जानेवारीच्या पिरियडमध्ये येतील म्हणून. पण त्यानंतर एक अपडेट आला की जे आहे 2 महिन्याचं DHS 2023ची जी भरती आहे ते फेब्रुवारी जे आहे तोपर्यंत एक्सटेंड झालेली आहे म्हणून. ठीक आहे. तर ती भरती एक्सटेंड झाल्यानंतर तो 2 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जो आहे भरती यायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. तर पहा त्यापूर्वी जे उर्वरित कामं आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग ते पूर्ण करत आहे, ज्यामध्ये जे महत्त्वाचं म्हणजे सेवा प्रवेश नियम आहेत. ठीक आहे. हे झाल्याशिवाय भरती प्रोसेस पण पूर्ण होत नाही. यामध्ये सर्वात अगोदर पहा या ठिकाणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी जे आहे यांचे पण सेवा प्रवेश नियम फायनल झालेले आहेत. त्यानंतर आहे आरोग्य पर्यवेक्षक. ठीक आहे. आरोग्य पर्यवेक्षक जे आहे यांचे पण आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जे की हिवतापचा, या ठिकाणी 2 असतात, एक परिमंडळ आहे आणि एक हिवताप आहे. जो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हा परिमंडळ. त्यानंतर आरोग्य निरीक्षक आणि शेवटचा आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. तर ठीक आहे. याचा आपण ऑलरेडी एक PDF पाहिलेला आहे, व्हिडिओ पण पाहिलेला आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीचे सेवा प्रवेश नियम जे आहेत ऑलरेडी पाहिलेले येतात. जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता, कारण आपल्याला तो PDF भेटला होता, फक्त या पदासाठीच भेटला होता, तर तो आपण पूर्ण पाहिलेला आहे. ठीक आहे. हे जे आहे हे तुम्ही पाहू शकता. यामध्ये पहा MPW जे आहे बऱ्याच जणांना हा पण कन्फ्युजन होतं की MPW या पदासाठी भरायचं कोण क्वालिफाईड आहे, कोण अर्ज भरू शकतं, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता की MPWच्या पदासंदर्भात. तर पहा पूर्वी जे होतं MPW भरण्यासाठी तुम्ही 12वी सायन्स जर असताल तर तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. MPWसाठी पण त्यामध्ये पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स एक इम्पॉर्टंट होता आणि आणखीन एक महत्त्वाचा म्हणजे किंवा त्या ठिकाणी आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, हे जे आहेत किंवा दोन्हीपैकी एक असं त्या ठिकाणी नियम आहे. पण तुम्ही या ठिकाणी एक आपण त्यामध्ये पाहिली होती माहिती की ज्यामध्ये जो सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आहे, जो की 12 महिन्याचा कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही जर त्या ठिकाणी तुमची भरती प्रक्रियेमध्ये निवड झाली, तुम्ही सिलेक्शन झालं, निवड झाली तुमची, तर तुम्हाला हा 12 महिन्याचा कोर्स निवड झाल्यानंतर तुम्हाला करता येतो असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं.
ठीक आहे. तर पण लक्षात असू द्या 12वी सायन्स असणं खूप गरजेचं आहे. जी कोणी 12वी सायन्सवाले आहेत तेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात ह्या पदासाठी, जी की मल्टीपर्पज वर्कर खूप चांगलं पद आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग जे आहे यामध्ये तुम्हाला हे प्राथमिक आरोग्य केंद्र असो, त्यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर असेल किंवा मग कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल, त्या ठिकाणी हे पद खूप चांगलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला लसीकरण वगैरे पुरवठा करायचं असतं, PSC येऊन सब सेंटरला वगैरे. या छोटे-छोटे कामं तुम्हाला या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीच्या या पदावर तुम्हाला करायला भेटतील. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी डिटेल हा PDF जो आहे आता हे 28 तारखेचंच आहे, ज्यामध्ये डिटेल PDF पण आपल्याला भेटल्यानंतर नक्कीच याचा पण आपण माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करू. सध्या आपल्याला हे एक पूर्ण पेज भेटलेलं आहे, त्या पेजवरच ही पूर्ण माहिती अवेलेबल आहे. तर पहा या ठिकाणी तसे संदर्भ 1 अन्वये उपरोक्त गट क तांत्रिक संवर्गातील पदाचे सेवा प्रवेश नियम मसुदा पुढील कारवाईस माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी डॉक्टर संदीप सांगळे जे आहे यांची साईन आहे. सहसंचालक आरोग्य सेवा हिवतापती रोग व जलजन्य रोग पुणे. ठीक आहे. हे तर पुणे विभागाचं DHSचं हे पत्र आहे. ठीक आहे. तर खूप महत्त्वाची माहिती आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना हे जे आहेत तयारी करणार आहेत तर त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. भरतीची प्रक्रिया चालू होईल लवकरच. हे जर पूर्ण झालं असेल तर भरती प्रक्रिया पण चालू व्हायला काही वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंगचे काही अपडेट वगैरे आहेत ते इन्स्टावर आपण पोस्ट करत असतो.